चला ताई मावशी, होळीच्या आणि धुलीवंदनाच्या आमच्या परिवाराकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पालकाच्या खूप रेसिपी खाल्ल्या असाल, पण आज ही खास रेसिपी तुमच्यासाठी पालकाचे धपाटे म्हणा किंवा धिरडे म्हणा, साध्या आणि सोप्या पद्धतीत घरगुती मसाल्यात. आपण नेहमी जे मसाले वापरतो त्यातच अवेलेबल साहित्यात आपण घरच्या घरी छान पालकाचे धपाटे धिरडे बनवूया. इथे लागणारं साहित्य: हिरवी मिरची, सांबार, धने, जिरे, आलं, थोड्याशा लसणाच्या कळ्या आणि थोडा अर्धा मुळा होता, त्याच्यातला थोडा मी त्यामध्ये ॲड केला. आणि आपल्या घरातले पिठं 3 पिठं मी घेतले: ज्वार पीठ, गहू पीठ आणि बेसन. याच पिठात छान धपाटे धिरडे माझ्या पद्धतीत आईच्या हाताची चव यामध्ये पूर्णपणे उतरते. बघा, खूप छान. अशी तुम्ही केली का कधी? नसेल केली तर नक्की ट्राय करा. नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसे धिरडे आणि धपाटे झाले होते ते. वेगवेगळ्या चटणीसोबत आपल्या घरी आहे त्याच्या चटणीसोबत आपण हे धपाटे खाऊ शकतो. मी 3 पिठं घेतली, त्यामध्ये जिरं, मीठ, थोडंसं लाल तिखट, हळद, धने पावडर, थोडंसं तेल टाकलं, तीळ टाकले, थोडंसं कांदा टाकला, कांद्याची पात होती ती पण टाकली आणि भरपूर अशी पालक टाकली. बघा, पालक ही मिक्सरला बारीक केली तरी चालते, पण आपल्या मनगटात जोर देऊन पालक ही बारीक करायची आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये पूर्णपणे ॲड करायचं. थोडं पाणी टाकायचं आणि मनगटात जोर देऊन आपण कणकेचा जसा गोळा मळतो तसं मळायचं. जेवढं छान मळल तेवढं छान पीठ मिळलं जाते. चवीला भन्नाट भारी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. माझी आजी बनवत होती ही रेसिपी, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी वाटली खाण्यासाठी तेही सांगा. जसं कणकेचा गोळा मळतो तसं मळा. मला थोडंसं पातळ लागत होतं म्हणून मी पातळ मळलं. चला, आपण जशी पोळी लाटतो त्या प्रकारे धपाट लाटतो तसं कणकेचा गोळा घेऊन हाताला तेल लावून मध्ये कणकेच्या गोळ्यात तेल लावायचं आणि हलक्या हाताने सरळ लाटून घ्यायचं. लाटून थापून कशाही पद्धतीत तुम्ही हे धपाटे बनवू शकता. त्या अगोदर थापून मी तुम्हाला धिरडे दाखवले, पण हे लाटून पालकचे धपाटे दाखवणार आहे. खूप छान पोळीसारखे लाटून खायलाही चविष्ट खमंग असे होतात. मुलं हे पालक खात नसतील तर या पद्धतीत तुम्ही मुलांच्या टिफिनलाही पालक धपाटा देऊ शकता. तवा चांगला कडक गरम करायचा आणि हे धपाटं त्यामध्ये ॲड करायचं. खरपूस लाल होईपर्यंत खमंग भाजायचं. इथे मी तिळाची चटणी, दही आणि टोमॅटो सॉस यासोबत मुलांना खाण्यासाठी दिले. माझ्या मुलांनी तर खूप आवडीनं खाल्ले. तुमचेही मुलं खातील, तुम्ही आवडीनं खासाल, नक्की ट्राय करा. मावशी, आज सगळीकडे होळीची दरवळ सुरू आहे, तर बघा, या दिवशी मी छान असे धपाटे मुलांसाठी नाश्त्याला बनवलं नव्हतं म्हणून डायरेक्टली धपाटे बनवले. नक्की ट्राय करा.